नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी उदय सामंत यांचा उदय पर्व या नावाने पुस्तक प्रकाशन होत आहे. त्या प्रकाशनाला आणि त्या पुस्तकाला, उदय पर्वाला माझ्या मनापासून शुभेच्छा. गेल्या अनेक वर्ष मी राजकीय जीवनामध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतर उदयचे आणि माझे संबंध तसे राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधनं आले. त्यावेळेस मी त्याला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नंतर राज्याचं अध्यक्षपद पण दिलं आणि तरुणांना संधी द्यायची होती. त्यावेळेस उदयला मी आमदार म्हणून पहिल्यांदा रत्नागिरीमधनं संधी दिली आणि त्या संधीचं एक चांगला उपयोग उदयने त्या ठिकाणी करून घेतला. रत्नागिरीवाल्यांनी पण त्याला मनापासून पाठिंबा दिला आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय घटना घडल्या. आज उदय आमच्या एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जे महायुतीचं सरकार आहे, त्या महायुतीच्या सरकारमध्ये उद्योग मंत्री म्हणून काम करतायत. ज्या वेळेस ज्या मंत्रिमंडळात उदयला कामाची संधी मिळाली आणि जी जबाबदारी त्या मुख्यमंत्र्यांनी उदयवर टाकली, ती जबाबदारी अतिशय राज्यमंत्री म्हणून देखील, कॅबिनेट मंत्री म्हणून देखील उदयने पार पाडण्याचा अतिशय मनापासूनचा प्रयत्न केला. आज त्याच्या नावाने हे उदय पर्व हे पुस्तक निघत असताना मला अतिशय आनंद वाटतोय. खर तर ह्या पुस्तकाच्या निमित्तानं मागचा सगळा जो काळ होता तो काळ मला आठवला. परंतु मी नेहमीच सगळ्या महाराष्ट्राला सांगत असतो, काळ वेळ कुणाकरता थांबत नसते. दिवस पुढे सरकत असतात आणि त्याच्यातनं इथपर्यंतचा टप्पा हा उदयनी गाठलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीनं उदयला कोकणवासियांनी, महाराष्ट्राने, आपल्या रत्नागिरीनी असंच पाठबळ द्यावं. उदयनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं. आज उद्योगमंत्री म्हणून देखील तो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतोय. आज त्याच्या या प्रकाशनाच्या सोहळ्याला डॉक्टर रघुनाथ माशेलकर, नाना पाटेकरजी, डॉक्टर विकास आमटेजी आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणावर नागरिक हे त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्याच्यामुळं या सगळ्या मान्यवरांच्यामुळं ह्या उदयपूर्व प्रकाशन सोहळ्याचं महत्व हे निश्चितपणे वाढलेलं आहे. याचा मला मनापासूनचा आनंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये अनेक गोष्टी करून घेण्याच्या करता अर्थमंत्री यांना त्यांनी तो माझ्या मागे लागायचा आणि अनेक विकास कामामध्ये निधी घेऊन जायचा. तिथं झालेलं कॉलेजची इमारत ही रत्नागिरीवाल्यांच्या डोळ्यासमोर आहे. किती कमी काळामध्ये एक मुलांना मुलींना उत्तम प्रकारे दर्जेदार शिक्षण देणारी वास्तू ही तिथं उभी करण्यात आली. त्याचबरोबर 56 फूट उंचीचा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा देखील त्यांनी अरबी समुद्राच्या त्या परिसरामध्ये रत्नागिरीतील थिबा पॉइंट परिसरामध्ये उभा केलेला आहे. सतत दुसरीकडे जे काही चांगलं त्याच्या पाहण्यात येईल ते आपल्याही परिसरामध्ये आलं पाहिजे. त्यापेक्षा चांगलं आपण काहीतरी रत्नागिरीकरांना करून दिलं पाहिजे, असा नेहमीच उदयचा प्रयत्न राहिलेला आहे. उदय सामंत यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीस आणि भविष्यातील यशस्वी वाटचालीच्या करता देखील मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.